38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आज याचिका दाखल केली आहे शिंदे गटानं आणि यामध्ये एक महत्त्वाचा घटक त्यांनी टाकलेला आहे, तो म्हणजे 38 या आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय। महाराष्ट्रातलं सरकार यामुळे कोसळू शकतं। आणखी या संदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे थेट दिल्लीमधून आपल्या बरोबर आहेत। राम, 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय असा दावा केलेला आहे, काय तपशील मिळतात? बिलकुल, ही जी याचिका करण्यात आली आहे, पिटिशन जी दाखल केलेली आहे, त्या पिटिशन मध्ये आय नंबरचं पेज आहे आणि आय नंबर मध्ये दुसरा पॅराग्राफ आहे। त्या पॅराग्राफ मध्ये एकनाथ शिंदे गटातर्फे जो दावा करण्यात आलेला, तो मोठा दावा करण्यात आलेला, त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की महाविकास आघाडी सरकारनं आपलं बहुमत आलेलं आहे की महाविकास आघाडी सरकारनं आपलं बहुमत जे आहे ते बहुमत गमावलेलं आहे आणि 38 मेंबर जे आहेत, सदस्य जे आहेत विधानसभेचे, ते 38 मेंबर हे एकनाथ शिंदे गटासोबत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि दुसरा त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, तो म्हणजेच की महाविकास आघाडी सरकार आता जे डेप्युटी स्पीकर यांचं कार्यालय आहे, उपाध्यक्षांचं कार्यालय आहे, त्याचा गैरवापर करत आहे सरकार स्थापन करण्यासाठी आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी या कार्यालयाचा गैरवापर करतोय। त्यामुळे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, एक तर की 38 आमदार जे आहेत ते आता एकनाथ शिंदे गटासोबत आहेत आणि त्यामुळं सरकारकडे बहुमत नसल्याचा सुद्धा दावा केलेला आहे। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावर जर कोर्टाने जर चर्चा केली तर मात्र कोर्ट सांगू शकतं की मग बहुमत सिद्ध करा। आणि दोन मार्ग आहेत आता याच्या पुढे। पहिला मार्ग म्हणजेच की एकनाथ शिंदे गट हे राज्यपालाकडे जाऊन पत्र देऊ शकतं आणि सरकारनं बहुमत गमावलेलं आहे हे सांगू शकतं आणि बहुमत सिद्ध करण्याची मुभा द्यावी, संधी द्यावी हे सांगू शकतं। आणि दुसरा जो मार्ग आहे सरकार स्थापन करण्यासंदर्भाचा, तो म्हणजेच की कोर्टाकडे आता हे म्हणणं मांडलेलं आहे की आता अल्पमतात आहे सरकार, कारण 38 आमदार हे एकनाथ शिंदे गटाकडे आहेत, तर मग कोर्टानंच आता बहुमत सिद्ध करण्याची संधी आम्हाला द्यावी आणि तसे आदेश द्यावे। त्यामुळे आता या कोर्टामध्ये हा युक्तिवाद केला जाणार आहे आणि पाहावं लागणार आहे की काय निर्णय होतोय। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये घेण्यात आलेला आहे की जे 24 आमदार जे आहेत की ज्यांनी सही करून गटनेते पदाचं नियुक्ती केली होती, त्या 24 आमदारांपैकी सुद्धा 10 आमदार आता या गटाकडे आलेले आहेत, एकनाथ शिंदे गटाकडे आलेले आहेत। त्यामुळे उरतात केवळ 14 आमदार। 14 आमदारांच्या जोरावर शिवसेनेने गटनेते पद निर्माण केलेलं आहे, त्याला सुद्धा आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे हे तिन्ही मुद्दे आव्हान दिले, परंतु आता सध्या सर्वात मोठा दावा जो केलेला आहे या गटानं, एकनाथ शिंदे यांच्या गटानं, तो म्हणजेच की सरकार आता अल्पमतात आहे आणि सरकारचा पाठिंबा जो आहे तो 38 आमदारांनी काढून घेतलेला आहे। त्यामुळं आता सरकार कोसळलंय का आणि औपचारिकता बाकी आहे का हे पाहणं गरजेचं आहे आणि कोर्ट यावर काय निर्णय देते, मग सरकार स्थापन करण्यासंदर्भामध्ये किंवा बहुमत सिद्ध करण्याचं महाविकास आघाडीला आदेश देऊ शकतं का, आदेश देईल का, हे पाहणं गरजेचं आहे। अगदी राम, आपण जो आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे महाविकास आघाडीनं आपलं बहुमत गमावलेलं आहे, कारण हे जे 38 सदस्य आहेत त्यांच्या सहीचं हे पत्र आहे आणि पाठिंबा काढला आहे असा दावा त्यांनी केला। हा मुद्दा आता नव्यानं समोर आलाय, मात्र याचिका ही दोन गोष्टींवर होती, ती म्हणजे निलंबन आणि गटनेतेपद। आता जेव्हा ही सुनावणी सुरू होतीये, नेमकं कुठल्या मुद्द्यावर पहिल्यांदा सुनावणी होऊ शकते? खरं तर दोन मुद्दे आहेत यामध्ये। एक तर की अविश्वास ठराव जो डेप्युटी स्पीकरवर दाखल करण्यात आलेला आहे तो अविश्वास ठराव, आणि दुसरा म्हणजेच की जे गटनेते पदांची नियुक्ती करण्यात आलेली, प्रत्येक पदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तो दुसरा मुद्दा। हे दोन मुद्दे तर आहेच, परंतु त्याशिवाय आपण पहिल्यापासून हा जो नवीन मुद्दा आलेला आहे तो म्हणजेच की बहुमत जे आहे ते सरकारनं गमावलेलं आहे, हा एक नवीन मुद्दा आलेला आहे। आणि सुरुवातीपासून आपण पाहतोय की एकनाथ शिंदे गट आणि संपूर्ण आमदार हे म्हणतात की आपण शिवसेनेमध्येच आहोत आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये हे कोणतेही आम्ही बंड केलेलं नाहीये, तर आमचं जे म्हणणं आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग असं असताना अचानक याचिकेमध्ये जे आलेलं आहे की सरकारकडे आता बहुमत नाही, याचाच अर्थ काय की सरकार कोसळलंय का, आणि यावरच आता मंथन जे आहे ते होणं सुद्धा अपेक्षित आहे। पहिले दोन मुद्दे तर आहेतच, एक तर की अविश्वास जो दर्शवलेला आहे उपसभापतीवर तो मुद्दा आहेच आणि त्याचबरोबर गटनेते पदाची नियुक्ती हा मुद्दा आहेच, परंतु याला आधार म्हणून आता हा देण्यात आले की 38 आमदारांनी पाठिंबा काढून घेतलेला आहे। आणि दुसरं म्हणजेच की उपसभापतीचं कार्यालय हे सरकार गैरवापर करते, त्यामुळं
त्यांच्यावर अविश्वास जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे उपसभापतींवर. आणि म्हणूनच या संपूर्ण ह्या लिंक आहेत, या एकमेकांशी जोडले गेलेले मुद्दे आहेत, यावर आता कोर्टामध्ये ही चर्चा होणार आहे. अगदी. आणखी एक महत्त्वाचं राम, एकतर सुनावणी 11:30 वाजता सुरू होणार होती, ही सुनावणी सुरू झाली आहे का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे सगळे जे आमदार आत्ता बंडखोर सगळे गुवाहाटीमध्ये आहेत ते या सुनावणीकडे लक्ष ठेवून आहेत काय? ते सुद्धा या सुनावणीमध्ये ऑनलाईन सहभागी होऊ शकतात का? किंवा कोण कोण या सुनावणीमध्ये सहभागी होऊ शकतं? बिलकुल. एकीकडून कपिल सिब्बल आहेत, अभिषेक मनु सिंघवी आहेत महाराष्ट्र सरकारकडून, महाविकास आघाडीकडून, तर दुसरीकडे हरीश साळवे आहेत जे की एकनाथ शिंदे यांची बाजू लढवणार आहेत. परंतु यामध्ये जे बंडखोर आमदार आहेत ते सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे. आणि आता रेग्युलर जे सुनावणी आहे ती सुरू झालेली आहे, त्यामुळं एक साधारणतः 15 ते 20 मिनिटामध्ये 34 नंबरचं हे याचिका आहे, 34 नंबरची याचिका जी आहे ती साधारणतः 12 किंवा 12:15 येण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर ही सुनावणी सुरू होईल आणि या सुनावणीमध्ये हे सर्व मुद्दे जे आहेत ते येतील. अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राम, जो आत्ता आपण ही बातमी प्रेक्षकांना दाखवली आहे की 38 आमदारांनी हे सांगितलेलं आहे की बहुमत गमावलेलं आहे, यावर आता सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने निर्णय घेईल निश्चितच, कारण ही घटना, हा दावा आहे हा अत्यंत मोठा आहे. महाराष्ट्रातलं सरकार आता पूर्णपणे कोसळण्याच्या बेतात या दाव्यामुळे आता आलेलं आहे, त्यामुळे याकडे सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने पाहिल? हा जो दावा केला आहे या दाव्याचा अर्थच आहे की महाराष्ट्रातलं सरकार जे ते कोसळलेलं आहे. फक्त त्याच्यावर आता एक शिक्कामोर्तब होणं बाकी आहे, कारण या सर्वच आमदारांच्या वतीनं एकनाथ शिंदे यांनी हा सुप्रीम कोर्टामध्ये दावा केलेला आहे आणि ठोसपणे सांगितलेलं आहे की 38 आमदार जे आहेत ते आपल्याकडे आहेत, त्याच्यामुळं सरकार जे आहे ते सरकारनं बहुमत गमावलेलं आहे. आता इथून पुढे नेमकं आता कोर्ट काय निर्णय देते किंवा काय त्याच्यावर सुनावणी घेताना कोणते मुद्दे पुढे येतात ते पाहणं गरजेचं आहे. परंतु सही यासाठी पुरावे पण देण्यात आलेले आहेत. आमदारांचे व्हिज्युअल आहेत, आमदारांचे फोटोज आहेत, त्यांच्या या संपूर्ण एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचं किंवा एकनाथ शिंदे गटनेते आहेत यासाठीचे जे सह्या आहेत ते सुद्धा, स्वाक्षरी आहेत ते सुद्धा पुरावे या संपूर्ण एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आहेत. त्यामुळे या पुराव्याच्या आधारावरच दावा करण्यात आलेला आहे की 38 आमदार आहेत. आतापर्यंत एकनाथ शिंदे यांनी खुल्या रीतीने सरकार पडलेलं आहे किंवा अल्पमतात आलेला आहे याचा दावा केला नव्हता. राम, असे संपर्कात राहा. आपल्याबरोबर आमदार दीपक केसरकर जोडले गेलेले आहेत, आपण त्यांना या संदर्भातला प्रश्न विचारूया. दीपकजी नमस्कार. आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणीला सुरुवात होती असं आम्हाला कळतंय, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या याचिकेमध्ये आपण आणखी एक असा पुरावा दिलेला, असा दावा केलेला आहे की महाविकास आघाडी सरकारकडे कुठलंही बहुमत आता नाहीये, कारण 38 सदस्य शिंदे गटामध्ये आहे, त्यामुळे हे सरकार थोडक्यात कोसळलंय असं म्हणायचं का आपण, का यावर आपण आता सुप्रीम कोर्टामध्ये हा दावा केलेला आहे? कारण एक असं आहे की आमचा जो दावा आहे तो अशासाठी आहे की आमचा जो गट आहे शिवसेनेचा, जो रजिस्टर आहे विधानसभेमध्ये, तोच गट मूळ गट आहे आणि त्या गटाचे नेते शिंदे साहेब आहेत. आणि त्याच्यामुळे ज्या काही ऑर्डर्स बेकायदेशीर काढल्या गेल्या त्या रद्द करण्यात याव्या अशा स्वरूपाचा तो दावा आहे. बर. आणि आपण काय काय नेमके याच्यामध्ये आणखी दावे केलेले आहेत कळेल का? कारण आतापर्यंत आम्हाला दोन बाजू अशा कळल्या होत्या की एकतर अविश्वासाचा ठराव आपण जो झिरवळांवर आणलेला आहे उपाध्यक्षांवर, तो निलंबन जे केलेलं आहे आपल्या आमदारांचं ते, आणि गटनेतेपद यावर खरं तर विचार होणं आवश्यक होतं. मात्र आता आणखी नवीन नवीन दावे पुढे येत आहेत. नाही मॅडम, हे सगळे सपोर्टिंग दावे असतात. मूळ जी प्रेयर असते त्याला जास्त महत्व असतं आणि ती मूळ प्रेयर अशीच आहे की शिंदे साहेब हेच आमच्या गटाचे नेते आहेत आणि तिथे ज्या ऑर्डर्स काढल्या गेल्या त्या बेकायदेशीर आहे, हेच आमचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे याच्यासाठी आम्हाला रिलीफ मागितलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं निलंबन ते करू शकत नाही हे गटनेते असल्यामुळे. व्हीप स्वतः मॅडम व्हीप काढू शकत नाही. तुम्ही असं म्हणाल की हेच मुळात व्हीप होते आपले प्रभू साहेब, तर त्यांना स्वतःला व्हीप काढण्याचा अधिकार नाही. त्यांना पक्षनेत्यांनी सांगायला लागतो की असं व्हीप काढा म्हणून सगळ्या MLAच्या वतीने, आणि त्यावेळेला ते तसा व्हीप जारी करू शकतात. अगदी. दीपकजी, फक्त एक प्रश्न, काय आपण सुद्धा ऑनलाईन या सगळ्या सुनावणीमध्ये सहभागी असणार आहात काही सुनावणी ऐकण्यासाठी? नाही मॅडम, ते आम्ही सगळं सोपवलेलं आहे. ते जे आमचे
विधितज्ञ आहेत, ते हा. कॉम्पिटंट आहेत आमची बाजू मांडायला. त्यामुळे बरं. आम्ही याच्यामध्ये काहीच हे करत नाही. आम्ही ठीक. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे मॅडम. दीपकजी संपर्कात राहा. आमचे दिल्लीतले प्रतिनिधी रामराजे शिंदे या सगळ्या पॉलिटिकल हॅपनिंग आणि जे सगळं कोर्टात चालू आहे त्यावर लक्ष ठेवून त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे. विचारा राम. केसरकर साहेब, पहिला मुद्दा म्हणजेच की या याचिकेमध्ये तुम्ही आणखीन एक आरोप केलेला आहे की महाविकास आघाडी सरकार हे उपसभापतींचं कार्यालयाचा गैरवापर करतंय. तर मला जाणून घ्यायचं की हे गैरवापर हे सरकार कसं करतंय. आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की संजय राऊत यांचे काही कटिंग जे आहेत ते वापरण्यात आलेले आहेत की जे या आमदारांच्या संदर्भामध्ये वापरलेले अपशब्द असतील, तर ते संजय राऊत यांचे कटिंग जे आहेत किंवा पुरावे आहेत ते देण्यात सुप्रीम कोर्टामध्ये सादर करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? नाही, ज्या प्रकारे भडकाऊ वक्तव्य राऊत साहेब करतायत त्या पार्श्वभूमीवर तिथं दंगली चालू झालेल्या आहेत. आमदारांच्या कार्यालयावर, आमदारांच्या घरावर दगडफेक चालू आहे. त्यांचे बॅनर फाडले जात आहेत आणि हे सगळं उघड उघड घडतंय त्याच्यामध्ये. आणि सरकार त्या संदर्भात काही करत नाहीये, जे त्यांचं घटनात्मक कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे हे न्यायालयाच्या समोर निदर्शनाला आणून देणं आवश्यक असतं आणि तसं ते करून दिलेलं आहे. ठीक. दीपकजी खूप खूप धन्यवाद. आपण ही सगळी बाजू तुमची मांडलीत आणि हे संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचतंय की नेमकी तुमची बाजू. सर, आणखी एक महत्वाची दीपक सर, आणखी एक महत्वाचा प्रश्न की आपण आता मग सत्ता स्थापनेचा दावा करणार का जर बहुमत महाविकास आघाडीनं गमावले तर? सरकार स्थापनेचा दावा करणार. त्यापूर्वी जे सध्याचं सरकार आहे त्याने आपला राजीनामा स्वतःहून दिला पाहिजे आणि तसा ते देतील अशी अपेक्षा करतो. कारण त्यांच्याकडे बहुमत राहिलेलं नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आपलं हे केलं, सरकार बरखास्त केलं की त्याचा राजीनामा राज्यपालांकडे दिला की लगेच आम्ही सरकार स्थापनेचा दावा करू. ठीक. खूप धन्यवाद. आपण याही प्रश्नाचं उत्तर दिलं आणि एकंदरीत या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात. आम्ही वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती आणि आपल्याबरोबर चर्चा जरूर करत राहू. दीपक केसरकर आमदार आपल्याबरोबर होते, जे सध्या गुवाहाटीमधून संपर्कात होते आणि त्यांनी काय नेमकी बाजू शिंदे गटाची आहेत ते आपल्याबरोबर त्यांनी शेअर केलं, स्पष्ट केलं. रामराजे शिंदे दिल्लीतल्या सगळ्या घडामोडींवर आणि सध्या कोर्टात जी सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे त्या सुनावणीवर लक्ष ठेवून आहेत. राम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. जरूर अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. लाल मातीतली कुस्ती म्हणजे